पेण तालुक्यातील खारेपार भागातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय। प्रशासनानं दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत मंत्रीवाडीचे रहिवासी अमरचंद भात्रे यांनी वढाव जलकुंभापाशी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले। गेल्या 25 मार्चला प्रशासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते। मात्र महिना उलटूनही परिस्थिती जैसे थे। मुबलक पाणी असूनही खारेपाटात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केलाय। पाणी चोरी आणि वितरणातील नियोजनाच्या अभावामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं आता जोपर्यंत ठोस कृती होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतलाय। मागच्या वेळेला म्हणजे 25 ते 28 मार्च दरम्यान मी उपोषणाला बसलो होतो। 4 दिवस बसलो होतो। तर मध्यंतरी पाणी प्रशासनानं बरीचशी विनंती केली मला की तुमच्या वयोमानानुसार तुम्ही उपोषण मागे घ्या। म्हटलं वय महत्त्वाचं नाही, पाणी महत्त्वाचं आहे। तर मग त्याच्यासाठी त्यांनी मग लेखी आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही 8 दिवसामध्ये पाणी देऊ। तर म्हटलं 8 नको, मी तुम्हाला 15 ते 20 दिवस देतो। मग त्यांना 20 दिवस दिले। तर 20 दिवसानंतर तुम्हाला आम्ही खारेपाट विभागामध्ये शेवटच्या टोकापर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित करू। परंतु 20 दिवस होऊन गेले, महिना होऊन गेला, 1.5 महिना होऊन गेला, तरी काही त्यांनी ते शब्दाला जागले नाही। आम्ही म्हणजे आठवण करून देण्यासाठी एक पत्र दिलं, तरीसुद्धा त्यांनी काय त्याची दाद घेतली नाही। शेवटी मग मला या 28 तारखेपासून या 8 तारखेपासून ते आज 3रा दिवस आहे, मला शेवटी ते उपोषणाला बसावं लागलं। पुन्हा त्यांनी विनंती केली मला की परवा येऊन की काका तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही आम्ही 4 दिवसात करतो, पण तुम्ही तब्येतीनुसार तुम्ही उपोषण मागे घ्या। 4 दिवसानंतर आम्हाला 4 दिवस मुदत द्या। तर म्हटलं 4 दिवस कशाला, आम्ही तुला 15 दिवस देतो। 15 दिवस काय मी मरणार नाही, उपोषण सोडणार नाही, परंतु मी जगून राहील। तर ते 15 दिवसामध्ये कार्य करा असं म्हटलं। नंतर कोणी आलेलंच नाही।